नमस्कार मित्रांनो, फायनान्स विथ केतन ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की SIP म्हणजे काय, SIP कशी वर्क करते आणि SIP मध्येच आपण काय इन्व्हेस्ट केले पाहिजे। तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये खूप काही शिकण्यासारखं भेटणार आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर चालू करूयात आपल्या व्हिडिओला। पहिले SIP म्हणजे काय। SIPचा फुल फॉर्म आहे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, जी की म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याचा एक मार्ग आहे आणि हा मार्ग साधा आणि सोपा आहे आणि त्याचमुळे SIP ही सर्व लोकांमध्ये प्रसिद्ध आहे। तुम्ही SIPच्या माध्यमाने म्युच्युअल फंडमध्ये सातत्याने गुंतवणूक करू शकता, म्हणजे दर महिन्याला काही अमाऊंट गुंतवू शकता। ती अमाऊंट 1000 रुपये, 500 रुपये किंवा 10,000 रुपयाच्या वरती पण असू शकते आणि SIP करते वेळेस तिथे डेट आणि अमाऊंट आपल्या सोयीनुसार निवडता येते, त्यामुळे SIP करणे खूप सोपे जाते। आता बघूयात की ही SIP काम कशी करते। पहिले तर तुम्ही निश्चित करायचं आहे की तुम्हाला किती पैसे गुंतवायचे आहेत आणि कधी गुंतवायचे आहेत। समजा तुम्ही दर महिन्याला 5,000 रुपये गुंतवणार आहात आणि तुम्ही एकदा SIP चालू केली की दर महिन्याला तुमच्या बँक अकाउंटमधून ऑटोमॅटिक 5,000 रुपये SIPच्या माध्यमाने म्युच्युअल फंड स्कीममध्ये गुंतवले जातील आणि नंतर तुम्हाला काही युनिट्स देण्यात येतील, जे की तुमच्या म्युच्युअल फंडमध्ये दिसू शकतील आणि तुम्ही दर महिन्याला पैसे गुंतवणार तेव्हा म्युच्युअल फंडची किंमत जी असेल ती पण कधी जास्त होईल किंवा कधी कमी राहील। ह्यामुळे तुम्हाला रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग आणि कंपाऊंडिंग इंटरेस्टचा फायदा होईल। आता तुम्ही सगळे विचार करत असाल की रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग आणि कंपाऊंडिंग म्हणजे काय। समजा तुमची 10,000 रुपयांची SIP म्युच्युअल फंडच्या बदल्यात कोणत्याही कंपनीच्या स्टॉक्समध्ये असेल आणि त्या कंपनीच्या स्टॉक्सची किंमत ह्या महिन्यामध्ये 1,000 रुपये असेल, तर तुम्हाला 10 शेअर्स मिळतील आणि जर तेच पुढच्या महिन्यामध्ये त्या स्टॉकची किंमत 2,000 रुपये होईल तर तुम्हाला 5 शेअर्स मिळतील आणि जर त्याच्या पुढच्या महिन्यात त्या स्टॉकची किंमत 2,000 वरून 500 रुपये जर झाली तर तुम्हाला 20 शेअर्स मिळतील। इथे तुमची SIP तर फिक्स आहे, पण जेव्हा मार्केट खाली असेल तेव्हा तुमची खरेदी जास्त असते आणि जेव्हा मार्केट वरी असते तेव्हा तुमची खरेदी कमी असते। पण ह्यामध्ये मार्केट कधी वरी जाईल किंवा कधी खाली येईल, पण तुमच्या खरेदीची किंमत ॲव्हरेजच राहील। ह्यालाच म्हणतात रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग। जेव्हा तुम्ही SIPच्या माध्यमाने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करता तेव्हा तुम्हाला रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंगचा चांगला फायदा होतो। तर आता दुसरा पॉईंट आहे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्हणजे काय। मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ती लक्ष देऊन ऐका। एक मुलगा होता ज्याचं नाव सुरेश। त्याने 35व्या वर्षी SIP सुरू केली, ती पण 10,000 रुपये महिना, आणि त्यांनी ती SIP 20 वर्ष सतत चालू ठेवली आणि त्यांनी एकूण गुंतवणूक केली 24 लाखांची आणि 20 वर्षानंतर त्याला भेटले 52 लाख रुपये। प्रतिवर्ष रिटर्न घेतले आपण 7%। आणि आता दुसऱ्या बाजूला आहे रमेश, ज्याने की 25व्या वर्षी इन्व्हेस्टिंग चालू केली SIPच्या माध्यमाने, प्रति महिना 10,000 रुपये, आणि त्याचा टाईम होता 30 वर्ष लॉंग टाईममध्ये। त्याने एकूण 30 वर्षामध्ये इन्व्हेस्ट केले 36 लाख रुपये। आपण ह्याचे पण रिटर्न पकडू प्रतिवर्ष 7% आणि त्याला 30 वर्षानंतर भेटले 1,22,00,000 रुपये। ह्यामध्ये रमेशने फक्त 10 वर्षे पहिले गुंतवणूक चालू केली आणि त्याची गुंतवणूक 30 वर्षानंतर 1,22,00,000 रुपये झाली, ती पण त्याच्या 55 एजमध्ये। हीच आहे खरी पॉवर ऑफ कंपाऊंडिंग आणि म्हणूनच महान वैज्ञानिक एल्बर्ट आइन्स्टाईनने पण म्हटले आहे की पॉवर ऑफ कंपाऊंडिंग एक अजुबा आहे म्हणून। आणि महत्त्वाचं म्हणजे पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचा एक रूल आहे, जितक्या लवकर तुम्ही गुंतवणूक कराल तितका तुम्हाला पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचा फायदा होतो। SIP करण्यासाठी तुमच्याकडे 10,000 रुपये किंवा 15,000 रुपये किंवा 20,000 रुपये असण्याची आवश्यकता नाही। तुम्ही फक्त 500 रुपयापासून SIP सुरू करू शकता। आता आपण बघणार आहोत SIPचे काही फीचर्स। नंबर 1, SIP कधी पण चालू फंडमध्येच होते। नंबर 2, नो फिक्स टेन्युअर, म्हणजे फिक्स डिपॉझिटसारखे
इथे तुम्हाला प्रतिबंध नाही की 2 वर्षे तुम्ही पैसे गुंतवावे किंवा तुम्हाला 5 वर्षे पैसे गुंतवावे लागणार, असं काहीही नाही. तुम्ही कधीही SIP चालू करू शकता किंवा कधीही SIP बंद करू शकता. आणि समजा तुमच्याकडे एखाद्या महिन्यात पैसे नसतील तर तुम्ही SIP स्किपसुद्धा करू शकता. नंबर 3, ही SIP तुम्ही किती पण वर्षे चालू ठेवू शकता. नंबर 4, महत्त्वाचे म्हणजे ह्या SIP मध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही तुमचे पैसे कधी पण काढू शकता. समजा तुम्हाला कधी पैशांची आवश्यकता पडेल तेव्हा तुम्ही तुमचे पैसे इथून काढू शकता. आणि ह्याच सगळ्या फायद्यामुळे SIP सगळ्यांसाठी चांगली ठरू शकते. खास करून जी माणसं जॉब व महिन्याला पैसे कमवत असेल त्यांच्यासाठी तर ही फार चांगली ठरू शकते. तर फायनली SIP मध्येच गुंतवणूक का करावी ते बघू. नंबर 1 तर तुम्हाला SIP मार्केटची व्हॉलॅटिलिटी मॅनेज करण्यासाठी सुविधा होते. दुसरी, तुमच्या फायनान्शियल डिसिजनला डिसिप्लिनमध्ये आणण्यासाठी. आणि तिसरी आहे, इथे SIP मध्ये गुंतवणूक करण्यासाठी कोणतेही चार्जेस लागत नाहीत. नंबर 4, तुम्हाला कंपाऊंडिंग इंटरेस्टचा फायदा भरपूर होऊ शकतो. नंबर 5, मिनिमम तुम्ही 500 रुपयापासून गुंतवणूक करू शकता. काही माणसं 500 रुपयापासून SIP चालू करतात आणि जशी जशी त्यांची सॅलरी वाढेल तशी तशी SIPची रक्कमसुद्धा ते वाढवत जातात. त्यामुळे एकतर त्यांची सेविंगसुद्धा चांगली होते आणि गुंतवणूक पण चांगल्या प्रकारे होते आणि त्यांना जास्तीत जास्त कंपाऊंडिंग इंटरेस्टचा फायदा भेटतो. तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या फायनान्स विथ केतन ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. भेटूत पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.